नमस्कार, ठाण्यामध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो। आपण सध्या नौपाड्यात आहोत आणि नौपाड्यामध्ये देखील आपण पाहिलं तर श्री स्वामी समर्थ संस्कार साधना केंद्र श्री स्वामी समर्थ मठामध्ये या ठिकाणी स्वामींचा प्रकट दिन जो आहे तो मोठ्या उत्साहात या ठिकाणी पार पडताना आपल्याला पाहायला मिळते। भव्य अशी गर्दी या ठिकाणी स्वामी भक्तांची या ठिकाणी झालेली आपल्याला पाहायला मिळते। अगदी सकाळपासूनच आपण पाहिलं तर मठामध्ये विविध सांस्कृतिक तसेच धार्मिक कार्यक्रमांचे या ठिकाणी आयोजन जे आहे ते करण्यात आलं होतं। आपण पाहिलं तर भव्य अशी गर्दी जी आहे या स्वामी भक्तांची या ठिकाणी झालेली आपल्याला पाहायला मिळते। आजचा प्रकट दिन जो आहे तो संपूर्ण ठाण्यातील विविध मठांमध्ये या ठिकाणी साजरा होताना पाहायला मिळाला। आपण पाहिलं तर श्री स्वामी समर्थ मठामध्ये या ठिकाणी नौपाड्यामध्ये समोर आपण पाहिलं तर भव्य अशी गर्दी या ठिकाणी भाविकांची स्वामी भक्तांची अलोट गर्दी या ठिकाणी झालेली आपल्याला पाहायला मिळते। अगदी मठाच्या अगदी बाहेरपासून आपण पाहिलं तर ही रांग जी आहे ती कुठे ना कुठे वाढताना आपल्याला पाहायला मिळते। अगदी रात्रीचे 9:30 झाले तरी पण कुठेही भक्ती जी आहे ती भाविकांची कमी झालेली आपल्याला पाहायला मिळत नाही आहे। किरण नागते यांच्या माध्यमातून आज या प्रकट दिनानिमित्त संपूर्ण आयोजन जे आहे ते या प्रकट दिनानिमित्त करण्यात आलेलं आहे। हा प्रकट दिन जो आहे तो मोठ्या उत्साहात ह्या स्वामी मठामध्ये झालेला आपल्याला पाहायला मिळतो। वर पाहिलं तर भव्य अशी गर्दी स्वामी भक्तांची या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। अगदी सकाळपासूनच आपण पाहिलं तर विविध धार्मिक असतील तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन जे आहे ते स्वामी मठामध्ये झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय आणि अजून देखील स्वामी भक्तांचा कुठेही उत्साह जो आहे तो कमी झालेला आपल्याला दिसत नाही आहे। शिवसेनेचे नौपाड्याचे विभाग प्रमुख किरण नागते यांच्या माध्यमातून आजचा प्रकट दिन सोहळा जो आहे तो या स्वामी मठामध्ये मोठ्या उत्साहात या ठिकाणी पार पडताना आपल्याला पाहायला मिळते। भाविक देखील या ठिकाणी आपल्याला आपण पाहतोय की गर्दी करून या ठिकाणी स्वामींचं मनोभावी दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेलं आपल्याला पाहायला मिळतात। महाप्रसादाचं देखील आयोजन जे आहे ते या ठिकाणी करण्यात आलेला आहे। सुंदर असा प्रकट दिन सोहळा जो आहे तो या ठाण्यातील नौपाडा येथे असलेल्या या स्वामी मठामध्ये या ठिकाणी पार पडताना आपल्याला पाहायला मिळतोय। श्री स्वामी समर्थ संस्कार साधना केंद्र नौपाड्याचं या ठिकाणी आपण पाहिलं तर भव्य दिव्य असा स्वामींचा प्रकट दिन सोहळा या ठिकाणी आपल्याला पार पडताना आपल्याला पाहायला मिळतोय। महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी स्वामी भक्त या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उपस्थित आपल्याला झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे। संपूर्ण ठाण्यातील मठांमध्ये आजचा प्रकट दिन सोहळा जो आहे तो आपण ठाण्याच्या माध्यमातून पाहतच आहोत आणि आता आपण सध्या ठाण्यातील नौपाडा विभागामध्ये असलेल्या या स्वामी मठामध्ये आहोत आणि समोर आपण पाहिलं तर भव्य अशी गर्दी महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी या ठिकाणी झालेली आपल्याला पाहायला मिळते। किरण नागते यांच्या माध्यमातून झालेलं हे आयोजन आजचा प्रकट दिन सोहळा या ठिकाणी पार पडतोय। महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी या ठिकाणी आपण पाहतोय की भव्य दिव्य गर्दी या ठिकाणी भाविकांची झालेली आपल्याला पाहायला मिळते। भाविक देखील मोठ्या भक्तिभावाने या महाप्रसादाचा लाभ घेताना आपल्याला पाहायला मिळतात। आजचा प्रकट दिन सोहळा जो आहे तो ठाण्यातील विविध मठांमध्ये आज उत्साहाने पार पडताना आपल्याला पाहायला मिळतोय। विविध सांस्कृतिक तसेच धार्मिक कार्यक्रमांचे या ठिकाणी आयोजन जे आहे ते करण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। ह्या ठाण्यातील या मठामध्ये या ठिकाणी आपण पाहिलं तर भव्य अशी गर्दी जी आहे ही झालेली पाहायला मिळते। स्वामी भक्तांची या ठिकाणी गर्दी जी आहे ती आपल्याला झालेली पाहायला मिळते। शिवसेनेचे नौपाडा विभाग प्रमुख किरण नागते सर या ठिकाणी आहेत। सर काय सांगाल, आजचा प्रकट दिन सोहळा कसा पार पडतोय? एक वेगळा उत्साह भक्तिमय वातावरण तर संपूर्ण ठाण्यामध्ये आहे। आम्ही देखील संपूर्ण ठाणे फिरतोय, स्वामी मठांमध्ये जातोय। आजचा प्रकट दिन सोहळा नौपाड्यात कसा पार पडतोय? आपण बघताय की ज्या पद्धतीने भाविकांची गर्दी आहे आणि
भाविकांना उत्सुकता लागली आहे महाराजांना भेटायची आणि महाराज नेहमीच दर्शन देत असतात, आशीर्वाद देत असतात. त्या पद्धतीने आज खरं तर आमच्या सर्वांसाठी खूप मोठी गोष्ट आहे. आपण आपले जन्मदिवस साजरे करत असतो प्रत्येक वेळेला, पण आज ज्यांच्यामुळे आपण आहोत त्यांचा जन्मदिवस आहे, प्रगट दिन आहे आणि म्हणून मला असं वाटतं तो उत्साह तुम्ही बघताय की ओथंबून वाहतोय. म्हणजे रांगेत असलेल्या प्रत्येकाला जेव्हा ज्येष्ठांना पण आम्ही विचारतोय की बाबा रांग आहे, इतका वेळ तुम्ही थांबलाय, जरा अडचण नाही ना होत आहे, ते म्हणतात नाही आम्ही रांगेतच उभे राहणार. मला असं वाटतं ही नौपाडा प्रभागातली मंडळी असतील, इतर बाहेरनं आलेली असतील, तर प्रत्येक भाविक मला असं वाटतं एक वेगळा आनंद आणि समाधान घेऊन इथनं जेव्हा जातोय आशीर्वाद घेतल्यानंतर, मला असं वाटतं हीच एक गोष्ट आहे की इथे प्रगट दिनानिमित्त ह्या केंद्रामध्ये दरवर्षी जेव्हा स्वामी उत्सव होतो तेव्हा प्रत्येक म्हणजे आता पंडित औरंगाबादकर सरांची सनई वादन आता जस्ट झालं. ते गेले 3.5 तास जे संपूर्ण वातावरण खूप वेगळं झालं होतं. अर्थातच स्वामी इथे आहेत, स्वामींचा कुठेतरी भास नुसता निर्माण होत नाही, तर स्वामींची प्रचिती इथे क्षणोक्षणी त्या रांगेत येते, इथे बसलेल्याला येते. मला असं वाटतं खूप मोठी ताकद आहे की आपण म्हणतो ना अशक्य शक्य करतील स्वामी. कुठेतरी मला असं वाटतं भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे म्हणत स्वामी आपल्या सगळ्यांच्या सोबत आहेत आणि त्याच स्वामींना आज नमन करण्यासाठी सगळेजण आपण बघता की अगदी लहान मुलांपासून ते आज स्वामी यागाला बसलेलं जे जोडपं होतं ते एक विक्रमी झालं. म्हणजे 86 वर्षाचे आजोबा होते, 82 वर्षाच्या आजी होत्या, ते जोडपं आज स्वामी यागासाठी बसलं होतं. ते सलग 3.5-4 तास ते बसले होते. मला असं वाटतं त्यांचा सुद्धा आशीर्वाद कुठेतरी आपण स्वामी त्यांच्याच रूपात आले की काय, हा एक मला असं वाटतं एक वेगळी प्रचिती आजच्या दिवसामध्ये आलेली आहे आणि मला असं वाटतं खूप आम्ही समाधानी आहोत सेवेकरी की आम्ही हे करू शकतोय. म्हणजे हे तर आम्ही खारीचा वाटा आम्ही उचलतोय. स्वामींसाठी तर जे करू ते कमी आहे, कारण ते आहेत म्हणून मला असं वाटतं आमच्यासारखे कितीतरी स्वामी भक्त आहेत. सर आजचा दिवस कसा होता? आज प्रकट दिन सोहळा होता, सकाळपासूनच वेगळा भक्तिमय वातावरण होतं, धार्मिक वातावरण होतं. आजचा दिवस एकंदरीत कसा? आजचा दिवस मला असं वाटतं कुठेतरी सुवर्ण अक्षरात लिहावा असा होता. पहाटे 6 वाजता काकड आरतीची सुरुवात झाली. ती जी काही भक्तांची रेलचेल सुरू झाली ना, ते वातावरण जे काही झालं, त्याच्यानंतर अभिषेक झाला, त्याच्यानंतर स्वामी यागाला सुरुवात झाली. स्वामी यागाला संपूर्ण वातावरण म्हणजे नंतर ती आरती झाली, होम झालं, नंतर मग भजन महोत्सव झाला. आपल्या इथल्याच महिला आजूबाजूच्या परिसरातल्या ते वेगवेगळे ग्रुप आले, त्यांनी भजनं सादर केली. मला असं सगळीजण तल्लीन झाली. समोर बसून ऐकणारी सुद्धा तेवढीच मंडळी होती. त्याच्यानंतर वेळ आली पंडित औरंगाबादकर सरांच्या बासरी वादनाची, तिथून सुरुवात झाली. ते थेट आता बघा आता वाजले 9:30 म्हणजे 9:45 होत आहेत. आता संगीत कट्ट्याचे गायक आहेत, ते सुद्धा आपली जे गाण्याची एक सेवा गायन सेवा देणार आहेत आणि महाप्रसाद तर आपण जवळजवळ 12:30 वाजल्यापासून सुरू आहे. म्हणजे ती एक हे वेगळी गोष्ट सुरूच आहे. मला असं वाटतं संपूर्ण दिवस आणि तो दिवस तर संपत नाहीये. म्हणजे हा दिवस 365 दिवसांचा असावा असंच आम्हाला नेहमी वाटतं. सर स्वामी भक्तांबद्दल काय बोलायला? म्हणजे अगदी ज्येष्ठांपासून ते लहानग्यांपर्यंत या ठिकाणी गर्दी झालेली पाहायला मिळते. अनेक तास झाले ते उभे आहेत स्वामींचं दर्शन घेण्यासाठी. काय स्वामी भक्तांबद्दल काय? मला असं वाटतं ही ताकद त्यांना स्वामी देत असतात. कारण आम्ही तरी प्रत्येक रांगेमध्ये आम्ही आमचे सेवेकरी जात आहेत, पाणी देत आहेत, त्यांना विचारपूस करतायत. अगदी सिनियर आहेत ते त्यांना सांगतायत की चला पुढे. हे सुद्धा म्हणतात ना की आम्ही रांगेत राहणार. ही एक स्वामींची ऊर्जा आहे. म्हणजे हॉस्पिटलमधले डॉक्टर जेव्हा म्हणतात की आता देवाच्या हातात सगळ्या गोष्टी आहेत, तर देवच इथे डॉक्टर म्हणून आमच्याकडे काम करत असतो. त्यामुळे आमचा देव इथे महाराजांच्या रूपात बसलेला असतो आणि म्हणून औषध जे असतं ना ते त्यांचा आशीर्वाद असतो. आणि मला असं वाटतं ह्या आशीर्वादारूपी औषधाला ना थोडंच नाही आहे. नक्कीच आपल्यासोबत शिवसेनेचे विभाग प्रमुख किरण नागती सर होते. त्यांनी देखील आपल्याशी बोलताना संवाद साधलेला आहे. आज श्री स्वामी समर्थ संस्कार साधना केंद्र नौपाडा येथे स्वामींचा प्रकट दिन सोहळा जो आहे तो त्या ठिकाणी मोठा उत्साह त्या ठिकाणी आपल्याला साजरा होताना पाहायला मिळते. अगदी मनोभावे स्वामी भक्त जे आहेत या मठामध्ये येऊन स्वामींचं दर्शन जे आहे ते घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे. अगदी मठापासून ते अगदी बाहेरपर्यंत जे आहे ते भाविकांची मोठी गर्दी जी आहे ती या मठात स्वामींचं दर्शन घेण्यासाठी ठिकाणी झालेली आपल्याला पाहायला मिळते. ठाणे लाईव्हचे अपडेट घेण्यासाठी आत्ताच ठाणे लाईव्हला फॉलो करा. धन्यवाद.